नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनल त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त धारकासाठी 2 मोठे शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. कर्मचारी वेतन अदा करणे व सेवा समाप्तीबाबत दिनांक 23 मे 2025 रोजी राज्य शासनाकडून 2 स्वतंत्र महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. कर्मचारी वेतन अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 161 यांच्या कलम 123 व 261 नुसार जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा 100% 36 सहाय्यक अनुदान वेतन या लेखा शीर्षकाकरिता सन 2025-26 करिता अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या 327 कोटी रुपयांपैकी 49 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. यामुळे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचे माहे मे 25 चे वेतन विहित मुदतीत अदा केले जाणार आहे. सेवा समाप्ती सतत अधिकृत गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांची सेवा समाप्तीचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य वैद्यकीय व आरोग्य सेवा गट S20 या संवर्गातील नियुक्त करण्यात आलेले तसेच परिवीक्षण काळामध्ये नैमित्तिक रजा वगळून इतर प्रकारच्या रजा मंजूर करताना त्यांच्या परीक्षाविधी काळाची रजेची कालावधी इतकी किंवा 1 वर्षापर्यंत वाढविण्यात येते. तर पर्यवेक्षण काळामध्ये कर्मचारी आणि अधिकारी हा 7 दिवसापेक्षा अधिक काळ गैरहजर राहिल्यास सदर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यास तरतूद आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये बरेचसे अधिकारी पर्यवेक्षण काळामध्येच 1 वर्षापेक्षा अधिक काळाकरिता अधिकृतपणे गैरहजर असल्याची बाब निर्देशनात आल्याने सदर 58 अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश सदर शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.